तुम्हाला हे जास्वंदीच्या झाडावर असे काळे डॉट्स दिसत असतील तर ॲक्च्युअलमध्ये ते किडे आहेत आणि या किड्यांनी असं जाळं बनवलं आहे. हे किडे आहेत ते म्हणजे स्पायडर माइट्सचे किडे. हे किडे जे असतात ते पानांचा रस शोषून घेतात, त्याच्यामुळे पानं वाकडी होतात, पानं चिकट होतात आणि त्याच्यामुळे झाडांची वाढ पण थांबते. हे किडे असं कोळ्यासारखं जाळं बनवतात, म्हणून याला स्पायडर माइट्स असं म्हणतात. हे किडे जर अगदी थोड्या प्रमाणात असतील, सुरुवातच असेल, तर पाण्याचा जोरात स्प्रे करून सुद्धा हे किडे निघून जातात. पण जर किड्यांची वाढ खूप जास्त प्रमाणात झाली असेल तर पाण्याच्या स्प्रेमध्ये हे किडे जात नाही. याच्यासाठी आपल्याला दुसरे उपाय करावे लागतात. या स्पायडर माइटसाठी तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहे. अशी एक वस्तू वापरणार आहे की जी सगळ्यांच्या घरी अगदी सहजपणे मिळेल. यासाठी मी ताकाचा वापर करणार आहे. 2-3 दिवसापूर्वीचं आंबट ताक मी घेतलं आहे. ताक घेताना ते गाळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामधलं जे लोणी असतं ते ताकात मिक्स होणार नाही. आता हे जे ताक आहे त्याच्यामध्ये आपल्याला दुप्पट पाणी घालायचं आहे. ताकात जरी पाणी असलं तरी पाणी वरून घालणं आवश्यक आहे, कारण ताक स्ट्रॉंग असतं, झाडांना एकदम स्ट्रॉंग वस्तू चालत नाही, ते डायल्यूट करणं गरजेचं आहे. हे ताक आणि पाण्याचं मिश्रण मी स्प्रे बॉटलमध्ये भरून घेतलं आहे आणि आपण ते झाडावर स्प्रे करणार आहे. जिथे जिथे स्पायडर माइट्स दिसतील तर पानाच्या वरून आणि पानाच्या खालच्या बाजूनीसुद्धाच आपल्याला फवारा व्यवस्थित करून घ्यायचा आहे, कारण हे किडे जास्त प्रमाणात पानाच्या खालच्या बाजूनीच असतात. आणि हा फवारा संध्याकाळच्या वेळेलाच करायचा, कारण रात्रीच्या वेळेला ते किडे जास्त प्रमाणात पानांवर येऊन बसतात. त्याच्यामुळे आपण जर संध्याकाळच्या वेळेला फवारणी केली तर ते किडे जास्त प्रमाणात येणार नाही आणि जे आहेत तर ते निघून जायला पण मदत होईल. हा फवारा 2-3 दिवसातून एकदा करायचा आहे. असा 3 वेळेला हा फवारा आपल्याला करायचा आहे. ताक जे असतं ते किडामुंग्यांना आवडत नाही आणि आपण ताकाचा स्प्रे झाडावर केल्यामुळे झाडावरची जी कीड आहे ती बऱ्याच प्रमाणात कमी व्हायला मदत होते.